नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। आज काही कुठला व्हिडिओ येत नाही, आज काही कुठल्या महत्त्वाच्या नोट्स येत नाहीयेत। मी मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं की आज मानसशास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र याचा सेकंड चॅप्टर महत्त्वाचा मी आज अपलोड करणार आहे, पण काही माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आणि टेक्निकल इश्यू मुळे तो सेकंड चॅप्टर आज येणार नाहीये, तो उद्याच्याला येईल। आजच्या या व्हिडिओ मध्ये मी दोन महत्त्वाच्या अनाउन्समेंट करणार आहे। अनाउन्समेंट ही पीडीएफ बाबत नसणार आहे। अनाउन्समेंट दोन आहेत, त्या दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत। मी ज्या काही दोन अनाउन्समेंट करणार आहे त्यातल्या एक अनाउन्समेंटचा व्हिडिओ मी 100% टाकणार आहे। टाकलाच पाहिजे, टाकायलाच पाहिजे, कारण त्या व्हिडिओमुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे आणि ती अनाउन्समेंट खूप महत्त्वाची आहे, ती तुम्हाला पुढे कळेल। पण जी दुसरी एक अनाउन्समेंट आहे, एक अनाउन्समेंट ती मी पूर्ण करणार आहे, पण एक अनाउन्समेंट मी सांगणार आहे ती अनाउन्समेंट पूर्ण करायची की नाही ते सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे। प्रथम जो बालमानसशास्त्राचा मानसशास्त्राचा सेकंड चॅप्टर राहिलेला आहे तो उद्या 100% कुठल्याही हालातीत भाग 1 आणि भाग 2 उद्या सेकंड चॅप्टर पूर्ण होऊन जाईल। पण जी काही मी आता अनाउन्समेंट करणार आहे ती अनाउन्समेंट खूप महत्त्वाची आहे। परीक्षेचे दिवस खूप जवळ आलेले आहेत, परीक्षा खूप जवळ आलेली आहे, दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि इतक्या कमी कालावधीमध्ये इतिहासचा आपण 4थीचा इतिहास पूर्ण केलेला, 5वीचा इतिहास केलेला आहे, राहिला 6वी 7वी 8वीचा तर आपण 5वी मध्येच कन्वर्ट करून केलेला आहे आणि 9वी आणि 10वीचा राहिलेला आहे। आणि भूगोलच्या बाबतीत पार भूगोलचं 4थी पासून ते 10वी पर्यंत राहिलेलं आहे। 4थीच्या भूगोल मध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, 5वीच्या मध्ये भारताचा भूगोल आहे, 6वीच्या याच्यामध्ये आशियाचा भूगोल आहे, 7वीच्या भूगोल मध्ये आफ्रिका आहे, 8वीच्या भूगोल मध्ये ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंडाबाबत आहे, 9वीचा भूगोल परत महाराष्ट्राचा आहे, 10वीचा भूगोल हा भारताचा आहे। हे सर्व तुम्हाला नोट्स द्यायच्या राहिलेले आहेत आणि इतक्या कमी कालावधीमध्ये ते देणं शक्य नाहीये। त्याबाबत मी एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आणि ती अनाउन्समेंट पीडीएफ बाबत नसणार आहे। ती अनाउन्समेंट थोडीशी वेगळी आहे, पण त्या अनाउन्समेंटनं मी जी काय सांगणार आहे त्याच्यातून तुमचा नक्की फायदा होणार आहे। पण ती गोष्ट तुमच्यावर डिपेंड आहे ती करायची का नाही, कारण ज्यावेळेस मी टीईटीची परीक्षा देत होतो, ज्यावेळेस मी सतत 4थी पासूनच्या 10वीचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस मला एक प्रखरतेने गोड जाणवलं की एवढा सगळा सिलेबस आहे, त्या सिलेबस मधल्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। सर्व सिलेबस आता कंप्लीट करणं शक्यच नाहीये, पण त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत, असे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, असे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सनं तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जातो। असे जवळजवळ मी 500 ऑब्जेक्टिव्ह काढलेले आहेत। त्या 500 ऑब्जेक्टिव्ह ते 100 असे मी 5 पार्ट करून 5 व्हिडिओ टाकणार आहे। त्या 5 व्हिडिओ मधून तुमचा परिसर अभ्यास मधला इतिहास भूगोल आणि जे पेपर 2 देणार आहेत, सोशल सायन्स म्हणजे सोशल स्टडीज देणार आहेत, त्यांचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र पूर्णपणे कव्हर होऊन जाईल। आता हे तुम्हाला याचे 5 व्हिडिओ पाहिजेत का नाही हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे। मी 5ही व्हिडिओ तयार करून तुम्हाला द्यायला तयार आणि ते 5ही व्हिडिओ 2 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातील आणि ते 2 दिवस तुमचा एकदम पूर्ण कव्हर होऊन जाईल। 4थी पासून ते 10वी पर्यंत इतिहास भूगोल पूर्ण कव्हर होऊन जाईल आणि त्याच्यातले बरेच प्रश्न हे आपल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्याच्यातून तुमचा फायदा होऊ शकतो। आता तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा की नाही ते सर्वस्वी तुमच्यावर आहे। आता तुम्ही इतके दिवस माझ्या नोट्स पाहिले असतील, त्याच्यातून तुम्हाला अनुभव आला असेल की नोट्स किती महत्त्वाचे आहेत आणि सर्व नोट्स आता काही देणं शक्य नाहीये, पण याच्यातून मी एक मार्ग काढला, ते 5 व्हिडिओ बनवणार आहे, 500 असे ऑब्जेक्टिव्ह देणार आहे, सर्व एकत्र नाही असे 100 ऑब्जेक्टिव्हचे 5 व्हिडिओ करून देणार आहे, तेही 2 दिवसात देईल। आता ते तुम्हाला हवेत की नाही ते सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे। जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा होय हवे आहेत आणि ह्या व्हिडिओला जेवढे लाईक्स येतील त्या लाईक्सच्या माध्यमातून मला समजेल की इतक्या लोकांना हा व्हिडिओ हवा आहे, हे ऑब्जेक्टिव्ह हवेत। आणि ज्यांना नको असेल त्यांनी डिसलाईक मारू शकतात, पण ज्यांना हवा आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा। जेवढे लाईक्स येतील त्याच्यावर मला समजून जाईल की ह्या सर्वांना सोशल सायन्स म्हणजे सोशल स्टडी खूप महत्त्वाचे आहे, सेकंड पेपर काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या 500 ऑब्जेक्टिव्ह मधून तुमचं कव्हर होऊन जाईल याची शाश्वती मी देतो। मागच्या व्हिडिओतून मागच्या नोट्स मधून तुम्हाला त्याचा अनुभव आलाच असेल। आता हे तुम्ही ठरवायचंय तुम्हाला हे हवे की नको। आणि आता सर्वात महत्त्वाची दुसरी अनाउन्समेंट ही आहे की मी सुरुवातीला ज्यावेळेस टिप्स फॉर टीईटी हे चॅनल चालू केलं होतं त्यावेळेस प्रत्येक विषयाच्या तुम्हाला टिप्स दिल्या होत्या की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा, कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे, त्याच्या माध्यमातून तुमचा बराच फायदा झालेला आहे। आणि आता परीक्षा जवळ आलेली आहे, परीक्षेमध्ये खूप काय गोंधळ होऊ शकतो, तो गोंधळ कमी करण्यासाठी, तुमच्या परीक्षेतला ताण कमी करण्यासाठी एग्जाम म्हणजे पेपरच्या बाबतीत मी पण असा एक टिप्सचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्याच्यातून तुमचा नक्की फायदा होईल।
त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा नक्की फायदा होऊ शकतो। टिप्स फॉर एक्झाम हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी 100% घेऊन येणार आहे। हीच होती महत्त्वाची दुसरी अनाउन्समेंट। दुसरी अनाउन्समेंट तर मी पूर्ण करणार आहे। पहिली जी केलेली आहे सोशल स्टडीजच्या बाबतीत 5 व्हिडिओ 500 ऑब्जेक्टिव्ह, हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे। आता तुम्हाला हवे की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा। व्हिडिओला लाईक जेवढे येतील त्याच्यावर समजून जाईल आणि डिसलाईक जेवढे येतील त्याच्यावर पण समजून जाईल, आणि कमेंट करून 100% सांगा ज्यांना हवे ते। बाकी आता आपण उद्या बालमानसशास्त्राचा सेकंड चॅप्टर मध्ये भेटू, तो तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल, क्लिअर होऊन जाईल। त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर सुद्धा मिळून जाईल, सर्व मानसशास्त्र कव्हर होऊन जाईल। परीक्षेच्या 5-6 दिवस अगोदर याची गॅरंटी मी घेतो।